तर भरत गोगावलेंच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे का असा सवाल आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर असे त्यांनी संकेतच दिलेले आहेत। भविष्यात महाडवर दावा करू शकतो असं दरेकर म्हणाले। तर राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नाही असंही सूचक वक्तव्य दरेकरांनी केलंय। आता तर आम्ही एक एक पाऊल टाकतोय। शेवटी आम्ही गल्ली ते दिल्ली गाठलेलं आहे। आम्ही ग्रामपंचायत ते पार्लमेंट मध्ये जाणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे एक एक पाऊल आमचं पुढे पडतच असतं। आता आमची सध्या निवडणूक आहे, त्याच्यामुळे आता आमच्यात कंदाल करू नका तुम्ही। भविष्य राजकारणात उद्या काय होणार आहे आज नाही सांगू शकत। राजकारण एवढं तात्कालिक असतं। राज्यात 30 जून पर्यंत कर्जमाफी करा, कर्जमाफी झाली नाही तर एकही रेल्वे फिरू देणार नाही। शंकरपटावर बैलांना पळवलं तसं सरकारला पळवू, कर्जमाफीवरून बच्चू कडूंनी सरकारला हा इशारा दिलाय। 31 तारखे जून पर्यंत कर्ज माफ केलं नाही तर महाराष्ट्रात रेल्वे गाडी धावू देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।